नमस्कार, आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे मेथीचे लाडू। त्यासाठी लागणारं साहित्य: मखाना, खोबरं, गूळ, भोपळ्याच्या बिया, अळशी, आळीव, मेथी, तूप, जायफळ, गव्हाचं पीठ, डिंक, बदाम, काजू, खसखस, चण्याचं पीठ, वेलची पूड आणि खजूर। आता आपण लाडू बनवण्यासाठी सुरुवात करूया। तर पहिले मी तूप तापवून घेतलंय, त्यात आपण काजू आणि बदाम रोस्ट करून घेणार आहोत। काजू बदाम झालेत आपले रोस्ट करून, आता ते काढून घेऊया। तूप टाकते थोडं डिंक तळण्यासाठी। डिंक तळून घेऊया। तळून झालाय, आता आपण डिंक काढून घेऊया। आता आपण गव्हाचं पीठ तुपामध्ये थोडं परतून घेऊया। गव्हाचं पीठ आपलं भाजून झालंय, या रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचंय। आता मी काढून घेते ते। आता आपण बेसन पीठ भाजून घेणार आहोत तुपामध्ये। आता हे सर्व साहित्य आपण रोस्ट करून घेणार आहोत एकत्र। आपलं हे सर्व सारण भाजून झालेलं आहे, आता मी ते काढते। जेवढं साहित्य आपण तेलामध्ये रोस्ट करून घेतलं होतं ते मी सर्व मिक्सर मधून बारीक करून वाटून घेतलंय। आता मी त्यात मेल्टेड गूळ घालणार आहे। गूळ टाकले ते मिक्स करून घेते। त्यानंतर मग आपण वेलची आणि जायफळ घालणार आहोत। वेलचीची पूड, आणि जायफळ, त्यानंतर आपण मिक्स करून घेऊया पुन्हा।
वेलची पूड आणि जायफळ मी किसून टाकलं यात. ते आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर मग लाडू वळून घेऊया. आपलं मिश्रण मिक्स झालंय व्यवस्थित सर्व. आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया. तुम्हाला ज्या आकाराचे म्हणजे जेवढे मोठे हवेत तेवढे लाडू तुम्ही बनवू शकता. पण पाक केला होता गुळाचा, त्यामुळे ते व्यवस्थित वळले पण जात आहेत, फुटत नाहीयेत. मेथीचा लाडू खूप उपयुक्त आहे, औषधी पण आहे. केसांसाठी तर खूपच उपयुक्त आहे. केसांची वाढ खूप चांगली होते. केसांपासून पायाच्या नखापर्यंत याचे खूप गुणकारी गुणधर्म आहेत. तर त्यामुळे रोज एक लाडू तरी खावा. खसखसने आपण थोडंसं गार्निशिंग करूया. आणि आपला लाडू बनवून तयार आहे. अशा प्रकारे आपले लाडू तयार झाले आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलवरती वेगवेगळ्या रेसिपी आहेत त्या नक्की जाऊन बघा. धन्यवाद.